नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सगळेजण बोलत बसलेले असतात. तेच आता सायली त्यांच्या वाढदिवसाचं वर्णन करत असते. म्हणजेच भूतकाळातील गोष्टी सायलीला आता स्पष्ट आठवू लागलेल्या असतात आणि तेच वर्णन करताना सायली म्हणत असते की खरं तर ना, त्यावेळेला अर्जुनला औक्षण हा शब्दसुद्धा नीट बोलता येत नव्हता आणि तरीसुद्धा ना, तो बोलण्याचा प्रयत्न हा करत होता. मी जवळून पाहिलं होतं आणि तेव्हाच ना त्याच्या गळ्यात पूर्ण आजीनी ते लॉकेट ठेवलं होतं. लॉकेट जस त्याच्या गळ्यात टाकलं तेव्हा ते मला लॉकेट आवडलं आणि मी तेव्हा ते लॉकेट हवं आहे असं अर्जुन जवळ हट्ट धरला आणि मग त्याने तो माझा हट्ट पूर्ण केला आणि माझ्या गळ्यात ते लॉकेट घालायला दिलं असंही आता सायली म्हणत असते. सायली जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलते ना, तेव्हा मात्र आता सेम टू सेम असंच झालं होतं. असं देखील पूर्णा आजी आता बोलू लागते. पूर्णा आजी जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलते तेव्हा आता इकडे सायलीही विचार करते की हे जे काही झालं हे सगळं मी तशात तसं कसं काय बोलून दाखवलो. म्हणजेच या सगळ्या गोष्टी माझ्याच आयुष्यात घडल्यात असं काहीच झालंय का, असंही कुठेतरी ना ती आता विचार करत असते. आणि मग ती या सगळ्या गोष्टी विचार करत असतानाच तिला आता समजत नसतं. तर इकडे आता महिपची केस सुरू असते. महिपची केस सुरू असतानाच ना महिप जो आहे तेच त्याला कडघ्यामध्ये उभं केलेलं असतं आणि समोर आता जे जेलर असतात ते आलेले असतात आणि ते येऊन आता महिपबद्दल सगळं चांगलं सांगत असतात. म्हणजेच महिपने किती चांगलं काम केलेलं आहे, केवढ्या जबाबदारीने या सगळ्या काही गोष्टी केलेल्या आहेत ना, या देखील आता सांगितल्या जातात. आणि हे सबळ ऐकून ना आता जो महिप आहे तो तर एकदमच धन्य पावलेला असतो. तर दुसरीकडे देशमान वकिलांना सचिनने काही इन्स्ट्रक्शन कोर्टामध्येच केस चालू असताना दिलेले असतात. तर देशमान वकील सुद्धा हो असं म्हणतात. तर दुसरीकडे मात्र आता सचिन त्या कोर्टामध्ये तसाच बसलेला असतो मास्क वगैरे लावून. तर आता त्याच कोर्टामध्ये इयरिंगला त्या आता चैतन्यसुद्धा हजर असतो. चैतन्याला सुद्धा बघायचं असतं की नेमकं इथे काय काय होत आहे. ते वकीलसुद्धा आता पुढे येऊन महिपबद्दल चांगुलपणा सांगत असतो. म्हणजेच महिपने आतापर्यंत कसं काय काय केलेलं आहे, पण त्यातूनही तो माणूस कसा सुधारलाय आणि मुळात महिप यांनी काही केलेलं नसताना सुद्धा नागराज यांच्यामुळे ते आतापर्यंत जेलमध्ये होते आणि त्यांनी त्याची शिक्षाही भोगले आणि त्यांच्या वागण्यातही त्यांनी बरेच बदल केलेले आहेत असं देखील देशमाने वकील सांगत असतात. आणि तेवढ्यातच ना आता तिथे कडुग्यामध्ये बोलवलं जातं. जे काही आतमध्ये जे कारावास आतापर्यंत भोगत असतात ना त्या सख्या माणसांना, आणि तेच सखी माणस येऊन आता महिपबद्दल सगळं चांगलं चांगलं बोलत असतात. इकडे आता गोष्ट येते ती म्हणजे सायलीची. सायलीला स्पष्ट तर आठवलेलं असतं. मग दुसरीकडे इकडे जो अर्जुन आहे तो विचार करतो नक्कीच ना प्रतिमा आत्या आणि ममाने सांगितलेलं असणार आहे आमचा भूतकाळ म्हणूनच तर एवढ्या बेधडकपणे सायली बोलून जाते. दुसरीकडे आता या सगळ्या गोष्टी घडत तर असतात आणि हे सगळं बघूनच ना प्रतिमा आणि त्यासोबत कल्पना बोलत असतात. त्यांना ना डाऊट येत असतो. त्यांना असंच वाटत असतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे, पण नेमकं काय म्हणजे या सगळ्या गोष्टींना त्यांना असं वाटत असतं की या सगळ्या गोष्टी अर्जुनने सांगितलेल्या असतील. तर अर्जुनला असं वाटत असतं की या सगळ्या काही गोष्टी ज्या आहे प्रतिम आत्या आणि कल्पनाने सांगितलेल्या असतील असं अर्जुनला वाटत असत. इकडे आता सायलीच्या गळ्यामध्ये पूर्ण आजीनी ते लॉकेट टाकलेलं असतं आणि तेव्हाच ना सायली त्या लॉकेटकडे एकटक बघत असते. म्हणजेच तिला आता जाणवतो की हे लॉकेट माझ्या गळ्यात तर आहे, पण मला असे का भास होत्यात, हे सबळ काही माझ्या अगदी जवळच घडलेलं आहे असं का वाटते. असाही विचार ना ती आता मनोमन करत असते. कारण हे लॉकेट तिनी ब्याच वेळेला ना प्रियाच्या गळ्यामध्ये सुद्धा पाहिलेलं होतं आणि तेच लॉकेट आता तिच्याकडे पडले. तर ती आता थोडा विचार करत असते. दुसरीकडे आता कोर्टातला सीन दाखवलेला आहे.
कोर्टातल्या सीनमध्ये सगळ्या काही गोष्टी घडत असतात आणि तेव्हाच ना या सगळ्या गोष्टी घडत असताना त्याला सांगितलं जातं की जो महिप्त शिखरे आहे त्याने काही गुन्हा केलेला नाहीये, त्यासाठी सुद्धा त्याला उगाचच शिक्षा केली जाते. याआधी नागराज किल्लेदार जे आहे त्यांच्या 3 केससाठी यांनी स्वतःच बलिदान दिलेलं आहे आणि त्याचमुळे ना यांनी तिथे ब्याच वेळेला येऊन विटनेस सुद्धा राहिलेले होते आणि त्यानंतरच यांना आतमध्ये अडकवण्यात आलं. बिचाया यांची काही चूक नव्हती आणि त्यांचं वागणं आताचं खूप बदललं आहे, हे तुम्ही सुद्धा बघू शकता आणि त्याच खास प्रमाणपत्र सुद्धा देण्यात आलेलं आहे. खास कर तुम्हाला दाखवतो आणि असं बोलून आता ते प्रमाणपत्र सुद्धा दिलं जातं आणि जेव्हा ते प्रमाणपत्र समोर दिलं जातं ना तेव्हा मात्र आता काही झालं सुद्धा. तुम्ही एकदा हे सगळं काही जवळून बघा म्हणजे तुम्हाला या गोष्टी समजतील, कारण हे प्रमाणपत्र जे आहे ते खरं तर त्यांच्या चांगल्या वागणुकीमुळेच त्यांना मिळालेलं आहे. पण ह्या सगळ्या काही गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला हे दाखवतोय. दुसरीकडे आता पाहायला मिळतं की इकडे सगळी जण बसलेली असतात तर प्रतिमा आता म्हणत असते की चला मला आता निघायला व प्रतिमा आणि त्यासोबत रविराज जात असतात तर सायली म्हणत असते की मला असं वाटलं की निदान तुम्ही थांबाल करून नाही आम्हाला आता जायला व पुन्हा कधीतरी येऊच की असंही आता सायलीला ते दोघंही जण म्हणतात आणि मग काय तिकडना त्यांना निघावं लागत असतं. सायलीला असं वाटतं की निदान आजच्या रात्री तरी ते राहतील, परंतु ज्या काही गोष्टी आता समोर घडत असतात त्यामुळे आता ते म्हणत असतात की नाही, आम्ही 2-3 दिवसांनी पुन्हा येऊ, काळजी करू नका असं देखील आता सांगितलं जातं. तर दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की लीच या डोक्यामध्ये सतत तेच विचार सुरू असतात की ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहे त्या कशा काय घडल्यात. म्हणजे ती थोडाफार विचार करत असते आणि जेव्हा ती विचार करते ना ते लॉकेट तिच्या हातामध्येच असतं आणि लॉकेट तिच्या हातामध्ये असताना तिने आता ठरवलेलं असतं की काही झालं तरी सुद्धा रॉकेट घातल्यापासून मला हे सबळ काही असं का आठवायला लागलंय, का मला या सगळ्याचा त्रास होतोय, हाही विचार ना आता सायलीच्या मनामध्ये येत असतो. तर मग आता सायलीला सांगितलं जातं की ज्या रूममध्ये जाऊन आराम कर, असं जास्त वेळ इथे तात्काळ थांबू नकोस. इकडे कोर्टातला सीन दाखवलेला आहे की महिप्त जो आहे तो दोषी नाहीये. या सगळ्या गोष्टी सिद्ध झालेल्या असतात, वेगवेगळे पुरावे आणि देशमाने वकील आणि महिपची बाजू चोखपणे मांडलेली असते. त्यासोबत महिप्तच वागणं बघता आता सोडवण्याचा डिसिजन वकिलांनी इथे घेतलेला असतो. सोबत जजचाही आता पाठिंबा असतो आणि त्यामुळेच ना जेव्हा बोलतात ना की आता तुमची सुटका झालेली आहे तेव्हा कुठे जाऊन महिप्त सुटकेचा श्वास घेतो. महिप्तला कधी एकदा इथून बाहेर पडतोय आणि आपल्या घरी जातोय असं झालेलं होतं आणि आता त्याच्या चांगल्या वागण्याचा त्याला खूप जास्त फायदा अशा पद्धतीने झाला आला होता. तो आता जेव्हा निर्दोष सुद्धा आहे असं सांगितलं जातं ना तेव्हा आता त्याला बाहेर सुटायचं असतं, म्हणून तो खूप जास्त खुश असतो आणि तो आता डायरेक्ट जाऊन सचिनचे आभार मानत असतो. सचिनला म्हणत असतो की सगळ्या काही गोष्टींना तुझ्यामुळे शक्य झाल्यात, नाही तर माझं काय झालं असतं. सोबतच देशमाने वकिलांना सुद्धा तो थक्यू असं म्हणतो. तर देशमाने वकीलही म्हणत असतात की त्यात काय एवढं, माझं जे काम होतं ते मी केलं. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं सचिन जो आहे तो मात्र आता म्हणत असतो की बघा, तुमची सुटका झाली, अण्णा खाईनली, तुम्ही या सगळ्यातून बाहेर आलात, पण तुम्ही सुटलेल्याची आनंदाची बातमी तर ना सगळ्यात जवळच्या व्यक्तीला द्यायला हवी. म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे की तुमच्या येण्याची आतुरतेने वाट तर साक्षी बघत आहे. साक्षीला सुद्धा मी सांगतो की तुमची सुटका झाली आहे, ती तर खूप जास्त खुश होईल. मग लगेचच आता तिकडनाच त्याने कॉल केलेला असतो आणि कॉल करून तो आता सांगू लागतो साक्षीला की तुझी इच्छा पूर्ण झाली आहे, मी अण्णांना सोडवलं आहे. मग आता साक्षी
ही खूप जास्त खुश असते. साक्षी म्हणत असते की थक्यू साक्षीलाही आता एकदमच भरून आलेलं असतं. कधी एकदा या सगळ्या काही गोष्टी होतायत क्लिअर असं तिला झालेलं असतं. कारण ती प्लास्टिक सर्जरी करायला पुण्यात गेलेली होती आणि ती इथे नव्हती. पण ह्या गोष्टी अजूनही महिपला माहिती नव्हत्या. महिप थोडा आता विचार करत असतो. दुसरीकडे आता इकडे फोन ठेवून झाल्यानंतर सचिन बोलत असतो की चला आता आपल्याला निघायला हो, आणि असं बोलून तो आता महिपला घेऊन जातो दुसरीकडे. सायली आता रूममध्ये असते आणि जेव्हा सायली रूममध्ये असते ना तेव्हा ती आता थोडा विचार करत असते आणि हा तिच्यासमोर सगळं काही जाणवत असतं तेव्हा आता ती थोड टेन्शनमध्ये आलेली असते. आणि मग तिला आता भास ते सगळे काही क्लिअर होत असतात. तेच आता अर्जुन तिच्या बाजूला बसायला आलेला असतो आणि अर्जुन सायलीला म्हणत असतो की आता कोणतीही हयघाई चालणार नाहीये. मला तुझ्या आरोग्याच्या बाबतीत तू स्वतःची काळजी घ्यायची आहे असंही आता सांगितलं जातं. मग इकडे अर्जुन आहे ना तिच्या मोबाईलमध्ये काही सेटिंग करतो. जे काही अलार्म्स असतात ते सेट करतो. म्हणजे पाणी प्यायचा वेळ झालेला आहे, त्याचसोबत आता झोपायची वेळ झालेली आहे. या सगळ्या असे अलार्मराम त्याने सेट केलेले असतात. पण आता सायली एका वेगळ्याच तंद्रीमध्ये हरवून गेलेली असते. सायली जेव्हा अशी वेगळ्याच तंद्रीत हरवते ना तेव्हा अर्जुन म्हणतो की प्रेग्नन्सीमध्ये अशा काही गोष्टी होत असतात का, की म्हणजे वेगळ्याच तंद्रीमध्ये हरवून जाण. त्यावर आता सायली म्हणत असते की नाही, पण अर्जुन म्हणतो की हे काही त्या पॉडकास्टमध्ये सांगितलं नव्हतं की असे सुद्धा काही प्रेग्नन्सीचे सिम्पटम्स असतात. ते त्यावर आता सायली म्हणत असते की सगळ्याच गोष्टी पॉडकास्टमध्ये सांगत नसतात आणि मुळात प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. माझ्या आयुष्यात जे चालले तेच थोडी ना सगळ्यांच्या आयुष्यात चालतं असंही आता सायली ही अर्जुनला बोलत असते. अर्जुन म्हणत असतो की बायको काय झालं आहे, एनिथिंग काही सिरियस आहे का, तर तसं सांग मला असं देखील आता अर्जुन हा जो आहे तो सायलीला बोलत असतो. सायली अर्जुनला म्हणत असते की काही नाही, जनरली तोच विचार करत होती. मग आता या सगळ्या काही गोष्टींमध्ये बघा ना पूर्ण आजी कधी ठीक होतील आणि आपण जे काही नाटक करतोय ते कधीपर्यंत थांबवता येईल याचाच विचार करत होती. अर्जुन आणि सायली बोलत असतानाच ना अर्जुनच्या फोनवर चैतन्याचा कॉल आलेला असतो. चैतन्याचा जसा कॉल येतो तसा आता अर्जुन कॉल रिसीव्ह करतो. चैतन्य आता म्हणत असतो की इथे एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे. मग चैतन्याला विचारलं जातं की काय प्रॉब्लेम झाला आहे. तेव्हाच आता अर्जुनला चैतन्य सांगतो की मी इथे कोर्टात आलो होतो, तुला तर माहिती आहे ना, तर तिथे एक भयंकर असा सीन झालाय. काय झाला आहे इकडे मी येऊन पाहिलं तेव्हा तुला सांगू का. आता तो सचिन ना महिपची सुटका करायला आला होता. महिपची आता सुटकाही झाली आहे हे सुद्धा आता चैतन्य सांगतो. अर्जुनला हे ऐकून धक्का बसतो. तर दुसरीकडे मात्र सायली सुद्धा हे ऐकत असते कारण अर्जुनने फोन स्पीकरवर ठेवलेला असतो आणि तेव्हाच ना अर्जुन म्हणतो की तू हे सगळं काही पाहिलेस का. अर्जुनला आता चैतन्य सांगतो की हो, मी हे सगळं जवळून पाहिलेलं आहे. म्हणजेच मी आताही एअरिंग चालू असताना मुद्दामून तिथेच बसलो होतो आणि हे सगळं काही जवळून पाहिलं. मग आता बाबरे, म्हणजे सचिनच महिपला सोडवण्यामध्ये यशस्वी झालाय म्हटल्यावर आता काही होऊ शकतं. तर इकडे चैतन्य अर्जुन बोलत असतात. तेच अस्मिता तिथे आलेली असते. म्हणते की हे काही नवीन नाहीये, हे सगळं जुनूनच आहे. तर आता अर्जुन चैतन्यला म्हणतो की मी तुला नंतर फोन करतो. इकडे आता अस्मिता आलेली असते आणि अस्मिता म्हणत असते की ह्या सचिनचे हे धंदे मला आधीपासूनच माहिती आहेत. अगं महिप्तसारख्या माणसाला तो सोडवतो याचा अर्थ तो सुद्धा तसाच आहे ना. तुम्ही त्याचा जास्त विचार करू नका, तो माणूस बेकार आहे. असंही आता इथे जी अस्मिता आहे ती बोलत असते. खरं तर ना बाळाला घेऊन तुमच्याकडे मी आले होते. बाय रडत होतं. मग म्हटलं थोड मामा मामीकडे येऊन घेऊन जावं, थोड खेळवावं. नकार रे, विचार करू तुम्ही इतका त्या सचिनच्या
तो सचिनना काही गोष्टींना तशाच करतो, म्हणजे तो तशाच पातळीचा आहे. मग त्याची आणि त्या महिपची गट्टी जमली, त्यात काही नवीन नाही, कारण शेवटी तोत याचा सासरा आहे ना. साक्षीसोबत त्याच्या अखेर आहे, आणि या सगळ्या गोष्टी अस्मिता सहज बोलून जाते. त्या बोलताना तिला त्रास होत नसतो. मग आता अर्जुनही म्हणतो की वा बाय आलंय, तर मग आता तुम्ही खेळा, मी येतो जाऊन. असं बोलून आता अर्जुन जो आहे तो जरा खाली जातो. दुसरीकडे आता सायली म्हणत असते की काय म्हणतंय बाळ मला, तर बाळासोबत गप्पा मारायच्या आहे. काय चाललंय बाळाचं असंही आता बोललं जात असतं. आणि मग काय ती बाळासोबत खेळत असते. बाळासोबत खेळत असतानाच सायली अस्मिताकडे बघते आणि विचार करते, खरंच ना अस्मिता या सख्यातून किती चांगल या पद्धतीने बाहेर निघाली झाली आहे ना. तर दुसरीकडे आता पाहायला मिळतं की घरात सुद्धा त्यांच हेच बोलणं सुरू असतं की आपण ना लवकरात लवकर जे आहे ते काहीतरी घरात चांगलं करायला हवं. म्हणजे बघा ना घरात वातावरण कसं आहे, सगळ्या काही गोष्टी सगळ्या विचित्र पद्धतीने घडतायत, पण आपल्याला ना हे सगळं काही हडल करावं लागणार आहे. म्हणजे अश्विनचाही मूड आणि त्याचसोबत आपल्या अश्विनचा आणि त्यासोबत अस्मिताचाही मूड आपल्याला ठीक करावं लागणार आहे. दोघेही जण जरा टेन्शनमध्ये आहे. जे काही घडतंय सध्या त्यावरूनच मला असं वाटते. मग आता तेवढ्यातच इथे अर्जुनही खाली आलेला असतो, आणि अर्जुन जेव्हा खाली येतो तेव्हा आता तो बघत राहतो, आणि मग तो म्हणत असतो की हो, आपल्या घरात आनंदाचं वातावरण आणण्यासाठी काहीतरी करावं लागणारच आहे, पण काय करायचं ठरवलं आहे. मग तेव्हाच ना काय घडलं आहे का अजून, असं देखील आता विचारलं जातं. आणि हो, घडलं आहे ना. आता अर्जुन सांगू लागतो की महिपची सुटका सचिनने केली आहे. सचिनने महिपची सुटका केली ही गोष्ट कळता इकडे मात्र आता धक्काच बसलेला असतो. आणि मग सांगितलं जातं काय, म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी इथपर्यंत येऊन पोचल्यात काय. माणूस आहे खरंच ना, म्हणजे त्यानेच आता आपल्या दुश्मनाची सुटका केली सचिनकडन. आणि त्या महिपकडन काय अपेक्षा आहे हे सगळेच सारखे आहे. कोणाबद्दलही काहीच बोलायचं नाही. जाऊ दे, आपण आपलं काम करत राहायचं. तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहे ना की आपण आपलं काम करत राहायचं, इथे दुसरीकडे लक्ष द्यायचं नाही. सचिन आणि त्याचसोबत महिप आता घरी आलेले असतात, आणि जेव्हा घरी येतात ना तेव्हा आता महिपला बरं वाटतं, कारण या घरात बऱ्याच दिवसानंतर तो आलेला नव्हता आणि त्याला आता रिलॅक्स वाटत होतं. बऱ्याच दिवसांनी घरी येऊन तो आता निवांत बसलेला होता. तेच आता सचिन म्हणत असतो की आता तुम्हाला बरं वाटतंय ना. महिप म्हणतो की हो, एकदाच खूप बरं वाटतंय. कधी एकदा मी घरी येतो ना असं मला झालं होतं, आणि फायनली मी खूप जास्त खुश आहे. असंही आता सचिन जो आहे त्याच्यासमोरच महिप बोलत असतो. पण मला आता सचिन म्हणतो की या सगळ्या गोष्टी ब्या झाल्या, नीट झाल्या, पण महिप सचिनला ह्या सगळ्या काही गोष्टी शक्य झालेल्या आहे. म्हणजेच ना मला असं वाटत होतं की कधी सबळ काही नीट होते, पण आज तुझ्यामुळे मी बाहेर आहे. तुला काय होना दिमाग. त्यावर सचिन म्हणतो की आतापर्यंत तुम्ही मला बरंच दिले, म्हणजे माझ्या डोक्यावर जेवढं कर्ज होतं ते सगळं तुम्ही फेडलेलं आहे. पण आता ना माझी अजून एक तुमच्याकडे विनंती आहे, ती म्हणजे मला ना लवकरात लवकर ना एखादं घर बघायचंय. पण आता घर नाहीये तोपर्यंत तुम्ही मला इथे राहायची परवानगी द्याल का. मग काय हरकत आहे, राहा ना बिंदास इथे. तर इथे देशमान वकील म्हणत असतात की बघा साहेब, मी तुमची सुटका तर केली आहे, तुम्ही आता बाहेर आलेला आहात, तर प्लीज माझ्या मुलीलाही सोडवा ना प्लीज. असंही आता तो रिक्वेस्ट करतच बोलत असतो. तेव्हा आता देशमान वकील, तुम्हाला माहीत नाही का, ऑलरेडी तुमचं पार्सल तुमच्या गाडीमध्ये आहे, आणि मग तुम्ही आमची सुटका केली, यातच आम्ही धन्य झालो. असंही महिप आता देशमाने वकिलाला सांगत असतो. देशमान वकील देखील लगेच तिकडनं आता निघून जायचा प्रयत्न करत असतो, कारण त्याच्या आयुष्यात त्याच्या मुलीशिवाय बाकी इतर जवळच कोणीही नव्हतं. आणि त्यामुळेच ना मग आता तो त्यांना थँक यू वगैरे बोलून
लगेचच बाहेर जायला निघतो. तर दुसरीकडे आता पाहायला मिळतं की सचिन आणि त्याचसोबत महिप्त बसलेले असतात. तर महिप्त सचिनला म्हणत असतो की बोल, तुला काय पाहिजे, तुला जे पाहिजे ना ते मी देतो. मग आता त्याने तर सांगितलेलं असते की मला इथे राहायचं आहे, त्यासोबत माझी साक्षी कुठे आहे, साक्षीला भेटायचंय मला, पण आजही मला साक्षीला भेटता येत नाहीये. कुठे गेली ती ना सध्या पुण्याला गेली, थोडंसं काम चालू आहे तिचे, तुम्ही वाटल्यास तुम्ही तिला फोन लावून विचारा, असं देखील आता सांगितलं जातं. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की इकडे सखी जण डायनिंग टेबलवर बसलेली असतात आणि त्यांचं चर्चा सुरू असते. तेच आता बारशाबद्दलच डिस्कशन सुरू असतं. बारसं आपण करून घेऊया छोट्या खाणीत, असंही त्यांचं असतं. अस्मिता म्हणत असते, खरं तर मला बारसं केव्हापासून करायचं होतं आणि म्हणूनच तर मी विचार करत होती, पण तुम्हीच लोकांनी विषय काढला तर ठीक आहे, कारण घरात सध्या वातावरण कसं आहे ना, त्यामुळेच मी थोडं शांत बसले होते. त्याच वेळेला आता निमित्तच पाहिजे असतं की काही असेल तर निदान आमच्या अस्मिताला एखादी नवीन साडी तरी मिळते, असं बोलून प्रताप आता अस्मिताची मजा घेत असतात. अस्मिता म्हणते की डॅड, आता तुम्हीही सुरू झालात का? मग इकडे आता सगळं नियोजन होत असतं. सायली म्हणत असते की मी बाकी सगळ्या काही गोष्टी करते, तर कल्पनाही आता कामाचे नियोजन करते. कल्पनानेही आता काही गोष्टी पाठवून घेतलेल्या असतात. तर विमलला ती सांगत असते की मी तुला ना पूर्ण यादी देते. इथे अश्विन आणि अर्जुन सुद्धा डेकोरेशनची जबाबदारी घेतात. तर इकडे अस्मिताला काहीच काम नसतं. अस्मिता अशीच असते. अस्मिता म्हणत असते की यार, तुम्ही सगळेजण काम वाटून घेताय, पण मला सुद्धा काम द्या की मलाही करायचं आहेच ना, असंही आता म्हटलं जातं. तेव्हाच लगेच मग सगळी जण म्हणतात की काय आम्ही कुठे आहोत, स्वप्नात तर नाही ना. चक्क अस्मिता ताई काम मागते. अस्मिता, तुला कसलं काम करायचे आणि कशासाठी? मग आता अस्मिता म्हणते, काय यार, तुम्ही लोक सगळी जण तुम्ही काम करणार आहे, मग माझ्यावर तरी जबाबदारी द्या ना काहीतरी. मग तेव्हा सायली म्हणत असते की तुम्ही उत्सव मूर्ती आहात, त्या दिवशी तुम्ही काही करायचं नाहीये. अस्मिता ताई, तुम्ही फक्त नावाच्या एका विशिष्ट नोंद. आता कल्पनाचा मोबाईल पूर्ण आजीने उचललेला असतो आणि तेव्हाच प्रियाने सांगितलेलं असतं की मी तन्वी बोलते, तन्वी, आणि मी प्रेग्नेंट आहे. प्रिया लोखंडे म्हणजेच बुबली लोखंडे बोलते, असंही ती आता म्हणत असते. पूर्ण आजी हे सगळं ऐकते तर तिला धक्का बसतो आणि ती चक्कर येऊन तिथेच कोसळते आणि सगळी जण तेव्हा येतात तर त्यांनाही धक्का बसतो. तर ती लोक आता पाहतच राहतात. पूर्ण आजींकडे आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.